नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. नमस्कार, मी योगेश. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निमित्ताने इच्छुक उमेदवारांचा आढावा घेत आहोत. सध्या आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मधील सौ चंद्रभागा विलास तळकर यांच्या या ठिकाणी. जाणून घेऊया नेमकं ते निवडणूक का लढवत आहेत. नमस्कार. नमस्कार. सध्या आपण निवडणूक लढवत आहोत प्रभाग 11 मधून. नेमकं का लढवत आहात? माझ्या मुलग्यानं काम केल्याबद्दल मी निवडणूक लढवत आहे. आपण नेमकी कोणती विकास कामं केला? इचलकरंजी नगरपालिकेत वार्ड नंबर 20 मध्ये ड्रेनेजची लाईन नसताना घरपाळ्यामध्ये ड्रेनेजचा कर येत होता. ते सर्वप्रथम मिटिंग लावून घरपाळ्यातून ड्रेनेजचा करच रद्द केला वार्ड मध्ये 20 मधनं. ते एक महत्वाचं अत्यंत महत्वाचं काम झाले. एक मोठं काम केलेलं आहे. आणि कोणती कामं केलाय? स्वर्गीय आमचे मार्गदर्शक नगरसेवक मदन झरे होते. त्यांच्या माध्यमातून मी भाजी मार्केटसाठी पहिल्या टप्प्यात 1,34,00,000 आणलो. परत ते काम जरा स्वर्गीय मदनराव झरेंचं निधन झाल्यामुळे परत ते काम जरा मध्येच थांबलं आणि त्यानंतर परत आणि आमदार फंडातनं ह्याच्यातनं मी 1.5 कोटी रुपयाची काम आणून एक भाजी मार्केटसाठी 3 कोटी रुपये आणलो. त्यामुळं ते एक चांगलं भागातल्यांच्यासाठी 96 कट्ट भाजी मार्केटसाठी झालेले आहेत आणि चांगलं म्हणजे उद्घाटन घेणं होतं, काम पूर्ण झालेलं आहे. तोपर्यंत आचारसंहिता लागल्यामुळे काम थांबलेलं आहे. बाकी काय ते काम पूर्ण झालेलं आहे. तसं घेतलं तर स्वामी माळा परिसरात सारण गटर नवीन केल्या. परत बालवाडी एक बांधल्या गुजराती भवनच्या समोर. स्वामी माळा परिसरात गटरवर रस्ते पूर्ण केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी नवीन बांधून सगळ्यांना विकास कामाचा हे दिलेला आहे. त्याचबरोबर तसं केलं तर महावीर कॉलनीत ओपन पी जवळ गटर केलेले आहे नवीनच. बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर रोडला मेन रोडला कोल्हापूर नाक्याजवळ पाणी साठत होतं ते क्रॉस पाईप बदललेली आहे. त्याचबरोबर रामनगर मध्ये गेला तर तिथं अंगणवाडी बांधलेली आहे. ओपन पीस मध्ये मुरुम टाकून लेवल करून दिलेली आहे. शौचालयासाठी 18 लाख रुपयाचा निधी आणलोय. स्वामी महाराज शौचालयासाठी 18 लाख आणले आणि रामनगरसाठी 13 लाख रुपये निधी आणलेला आहे. त्याचबरोबर शास्त्री सोसायटी कॉन्क्रीट रस्ते आणि गटर कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाची केलेला आहे. साईनाथ नगर परिसरात गटर कॉन्क्रीट रस्ते हे सुद्धा नवीन केलेलं आहे. त्याचबरोबर बालवाडीसाठी आताच्या स्थितीला मंजूर काम आहे 15 लाख रुपयाचं आहे साई मंदिर जवळ. ही विकास काम आहेत. तसं गेला सोडगे मळ्यात गेला तर हा प्रमाण गटर केलेली आहे. डॉंडे हॉस्पिटल परिसरात गेला तर तिथेही गटर आणि रस्ते केलेले आहेत. असे बरेच विकास कामी या भागात केलेले आहेत. कोरोनाच्या काळात लसीकरणाचा हे करून दिलेलं आहे. कुणाला गरजू लोकांना काय गरज होती ती पुरवलेलं आहे कोरोनाच्या काळात. असे बरेच विकास कामं या भागात केलेले आहेत. पाण्याचा जर घेतला बोरच्या बद्दल, बोर असं बंद पडली तर लगेच 2-3 दिवसात ती बोरच रिपेअर करून देते. अशी आपल्याकडनं बरीच कामं नगरपालिकेने याच्यातनं कुठलेही पद नाही, कुठलेही कोणाचं हे नाही, आपल्या विकासाच्या जोरावर काम केलेलं आहे. म्हणजे आपल्या ह्याच्याच्या जोरावर, आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्याला काम करण्याची आवड आहे. त्या हिशोबाने आम्ही आमची आई चंद्रभागा विलास तळकर यांना निवडणुकीत रिंगणात प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा केलेला आहे. आणि जनतेची मागणी होती की यावर्षी तुम्ही निवडणूक लढावी म्हणून इलेक्शन ही लढत आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 11 मधील सौ चंद्रभागा विलास तळकर यांचे जे चिरंजीव आहेत, मुलगा आहे अभि उर्फ राजेंद्र तळकर, यांनी कोट्यावधींची कामे कोणतीही सत्ता अथवा पद नसताना केली आहेत. या जोरावर ते निवडणूक लढवत आहेत. तुम्ही नेमकं निवडणूक लढल्यानंतर कोणती कामं करणार आहात? बऱ्यापैकी आता डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगच्या माध्यमातून काय देता येते ते नागरिकांच्यासाठी द्यायचंच आहे. गुजराती भवन समोर स्वामी माळी येथे 134 नंबर गट मध्ये मोकळी जागा आहे. बरोबर कमीत कमी 6 गुंठेची जागा आहे. आणि त्यात माझी एक इच्छा आहे की महिलांच्यासाठी आरोग्य केंद्र तिथं बनवायचं हे माझं एक स्वप्नच आहे. आणि ते करून हे दाखवणार. निवडून आलेल्या पहिलं प्रथम काम तेच करणार. आरोग्यमंत्री आंबेडकर आहेत, त्यांची आमचा संबंध चांगला आहे. आवडे साहेबांसंग संबंध चांगले आहेत आमदारांच्या संघ. त्यामुळे मी बरीच विकास काम आणलेली. इथं खाली स्वामी माळ्यात गेला तर पावसाचं पाणी येते. एमईसीबी रोडला 35 लाख रुपयाची गटर मंजूर केलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळे काम तटलेलं आहे आणि ते येऊन जाईल.
नक्कीच येत्या काळात आणि कोट्यावधीची कामं करण्याचा त्यांचा मानस आहे. नक्कीच या प्रभागाचा काय पण करतील असं त्यांनी आश्वासन यावेळी दिलेलं आहे. तुम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना काय संदेश द्याल? कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्याकडे इथून मागे कुठलेही पद नव्हतं तर कोट्यवधी रुपयाची काम आणले आपण. कुठला दवाखाना असू दे, कुठलेही असू दे, जाईल तिथं कोणाचाही फोन आला रात्रीतनं तर जातोय. या भागात कुठेही मयत झालं तर पहिला स्टार्टला अभिजित तळकरच तिथं हजर असतोय. पाहुणं जरी आलं नाही तर पहिला अभि तळकर असतोय. हे एवढं आपलं वैशिष्ट्य मोठं काम आहे. मात्र आशीर्वाद घ्यायचं काम. कुठलंही कोण नगरसेवक येत नाहीत, काय नाही करत, पहिला मी असतोय सरसकट गाडी सकट सगळी जोडणार डायरेक्ट हे करत सर्वांत नदीवर जाई सर्वांचं सगळं काम मी वैयक्तिक केलेलं आहे स्वतःच्या एरियात. त्यामुळे काय आपल्याला अडचण नाही. नगरपालिकेतनं नळ कनेक्शन, पावलाला 3 घराला 1 कनेक्शन, कुठेही नागरिकांचं वांदं लागू नये म्हणून 3 घराला 1 नळ कनेक्शन दिलेलं आहे. त्यामुळं कुठेही इथं वांदे येत नाही. पाण्यात नगरपालिकेत एकतर इचलकरंजी 6 दिवसाला पाणी येते. बऱ्याच माझ्या भागात असं आहे की नाही, पाण्याचा बोरचं हे असल्यामुळे 6 दिवस जरी आले नाही तरी नागरिक हे करतात. तरी पण आम्ही पाण्यासाठी वरच्यावर हे करतो. नक्कीच प्रभाग क्रमांक 11 जो पूर्वी प्रभाग क्रमांक 10 आणि 11 होता आणि वार्ड क्रमांक 20 मध्ये प्रभागाचा कायापालट करणार, नागरिकांनी कोणत्या आमिषाला बळी न पडता मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. तर ड्रेनेज सारखी महत्वाची समस्या जेणेकरून लाखो रुपयांचा कर हा लोकांना भरावा लागत होता, तो त्यांच्या प्रयत्नांच्या यशातून नागरिकत्व झालेला त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. अशा अनेक प्रश्न तरी येत्या काळात मार्गी लावतील असा त्यांनी विश्वास दिलेला आहे. धन्यवाद सर, वेळ दिल्याबद्दल.